नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 30 जुलै 2026. मी म्हटलं होतं ना 30 तारखेला पाऊस चांगला जोरात होईल. तर आज 30 आणि 31 तारखेतल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषमध्ये आम्ही परभणी जिल्ह्यात म्हणून खास करून आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज परभणी जिल्ह्यामध्ये दुपारनंतर रात्रीच्याला चांगला जोराचा पाऊस, शेतातून पाणी निघणारा पडणार आहे. काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून सांगायचं झालं तर जे वंचित भाग होता आमचा परभणी जिल्ह्याचा, परळी, वैजनाथ, सोनपेठ, इकडं गंगाखेड, त्या भागामध्ये पूर्णामध्ये आज तिकडल्या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यात देखील आज ह्या 2 दिवसामध्ये 30-31 तारखेला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. अहिल्यानगरमध्ये देखील जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज ह्या 2 दिवस लक्षात घ्यायचा, 30 आणि 31 तारखेला. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि सांगली जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज देखील म्हणजे 30 आणि 31 तारखेला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जालना जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. जालना जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर शेतातून पाणी बाहेर निघणारा असा ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6-11 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, जामोद, घाटाच्या खाली, रावेर, त्याच्यानंतर पाचोरा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आज 30 आणि 31 तारखेला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं मुंबई कोकणपट्टीचा ते पाऊस सारखा चालू राहणार आहे. म्हणून ते देखील लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र आज देखील म्हणजे नांदेड जिल्हा जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून सगळीकडे कोणताच भाग सुटणार नाही. म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यात देखील या 2 दिवसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. सोलापूर जिल्ह्यात देखील 30-31 तारखेला देखील सगळीकडे पाऊस पडणार आहे. कोणताच भाग वंचित राहणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात 2 दिवस. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं, बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले आणि टेक्स्ट मेसेज पडला की हे पाऊस कधी कमी होणार आहे. तर जे डाळिंब शेतकरी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी की 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्टला सूर्यदर्शन होणार आहे. 2 तारखेला आणखीन सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 1, 2, 3 ऑगस्टला देखील राज्यात सूर्योदय असताना काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन ठिकठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. सोलापूर जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर आणि विदर्भ ह्या पट्ट्यामध्ये 1, 2, 3 मध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन 1, 2, 3, 4 ऑगस्टपर्यंत पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यात सांगतो, पण ते संपूर्ण जिल्हा धरणार नाही, फक्त काही भागात धरणार आहे. म्हणून त्याला ते जिल्ह्याचे नाव सांगतो. परभणी जिल्ह्यात देखील ह्या 2 दिवसात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे. सगळीकडे नाही पडणार, फक्त काही भागातच पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यात जास्त मुसळधार पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली ह्या जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. नांदेड जिल्ह्यात देखील आहे. यवतमाळकडे देखील आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया त्या परिसरात आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. फक्त तुम्हाला सांगतो मुसळधार पाऊस जिल्ह्याचे नाव जर सांगितलं परभणी जिल्हा, तर हे परभणी जिल्ह्यामध्ये 848 गावं येतं. तर 848 गावांमध्ये पडला नाही, फक्त जवळपास 30 ते 40 गावामध्ये पडेल. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मध्ये सगळीकडे पडत नसतो. म्हणून हे लक्षात घ्यायचा. रिमझिम पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडेच पडणार आहे. म्हणजे ह्या आज 30 आणि 31 तारखेला सगळीकडे रिमझिम पाऊस चालू राहणार आहे. काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघणारा पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज देखील तुम्ही पाहू शकता रात्रीपासून पाऊस चालू आहे, पण ह्याची स्पीड दुपारी 2च्या नंतर स्पीड वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खामगाव, चिखली, बुलढाणा, मेकर, त्याच्यानंतर शेगाव, त्याच्यानंतर इकडं नांदुरा घाटाच्या खाली मलकापूर, त्या परिसरातला सांगतो तुमच्याकडे मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे काही काही भागामध्ये म्हणून अंदाज लक्षात यायचा. तर जळगाव जामोद खाली जास्त पाऊस पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना लक्षात यायचं. नदी काठी कोणाचा जर आखाडा असेल तर तुम्ही काय करा, आज तुम्ही दुपारपर्यंत तुम्ही तुमचे बैल जनावरं पाईपलाईन असेल तर ते काढून बाजूला ठेवा, कारण की आज काय काय भागामध्ये जोराचा पाऊस पडेल, वड्या नाल्याला पाणी येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. राज्यात सर्वत्र मुसळधार नाही पडणार, फक्त काही काही 10-20 गावामध्ये 5-50 गावामध्ये असंच पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही देखील काळजी घ्यायची, तुमच्याकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. धुळे, नंदुरबार तिकडे नंदुरबार जिल्ह्यातून खास करून, कारण की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडला. नंदुरबार, धुळे, सोलापूर, धाराशिव, बीड आणि नांदेड ह्या जिल्ह्यात पडला नव्हता. मग आज तेच जिल्हा देखील वंचित राहणार नाही ह्या 2 दिवसात.